सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे बदलापुर पूर्व के सिरगांव में पति की संदिग्ध मौत के मामले में चौंकाने वाला खुलासा सामने आया है। पुलिस जांच में सामने आया है कि साड़ी दिलाने को लेकर हुए विवाद के बाद पत्नी ने पति की हत्या कर दी। मृतक हरिराम सिंह और उस पत्नी सुनीता देवी के बीच समय से घरेलू विवाद चल रहा था। रविवार को साड़ी खरीदने की बात मृतक को लेकर दोनों के बीच कहासुनी हुई, जो देखते ही देखते हिंसक झगड़े में बदल गई। घर में हो रहे विवाद की जानकारी दंपति के 7 वर्षीय बेटे ने पड़ोसियों को दी, लेकिन पड़ोसी जब तक मौके पर पहुंचे, तब तक हरिराम सिंह की मौत हो चुकी थी। इससे सुनीता डर गई और उसने इस मर्डर को प्राकृतिक मौत साबित करने की कोशिश की, लेकिन पोस्टमार्टम रिपोर्ट ने पूरे मामले का पर्दाफाश कर दिया। हद्दीमध्ये एक 2 दिवसापूर्वी नवरा बायकोचे वाद झालेले होते। त्या वादाचं कारण जे आहे ते नवऱ्याने पत्नीला साडी न आणल्याच्या कारणावरून त्यांचे वाद झालेले होते। नवरा जो आहे तो अपंग असल्या कारणाने त्याच्या कौटुंबिक अडचणी होत्या आणि त्याच्यातून हे वाद झालेले होते। त्यामध्ये पत्नीने नवऱ्याला डोक्यामध्ये कुकरच्या झाकण असतं त्या झाकणाने मारहाण केली होती डोक्यात आणि त्याचबरोबर त्याला त्याचा मृत्यू जो आहे तो गळा दाबून त्याचा मृत्यू घडून आलेला आहे। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन येथे ADR दाखल होता, परंतु वैद्यकीय अहवाल जे आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या वैद्यकीय अहवालामध्ये सदरचा मृत्यू जो आहे तो गळा दाबून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामध्ये 103 प्रमाणे गुन्हा दाखल आहे, BNS 103 प्रमाणे। आणि याच्यामध्ये त्यांच्या मुलाकडनं जी मिळालेली माहिती आहे त्या माहिती आधारे सदरचा मृत्यू हा त्याच्या पत्नीनेच केला असल्याची आम्हाला माहिती मिळाल्यामुळे